समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अहमदनगर शहरात महायुतीच्या माध्यमातून भव्य असा जिल्हाव्यापी संविधान सन्मान महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं माऊली संकुल या ठिकाणी 26 ऑगस्टला आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यात येणार आहे। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेवर शिवाजीराव करसे, अमित गोरखी यांची निवड झाल्याबद्दल यांचा आंबेडकरी समाजाच्या वतीनं सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, जयदीप कवाडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असून आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, RPI शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, ज्येष्ठ नेते नितीन कसबेकर यांनी दिली आहे। त्याबरोबरच लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात विरोधकांनी संविधानाविषयी आणि संविधान बदलण्याचा उपप्रचार महायुतीच्या विरोधात केलेला होता। त्याला प्रत्युत्तर म्हणून हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून संविधान बदलण्याची ताकद अद्यापही कोणालाच नसल्याची ग्वाही या महामेळाव्यात देण्यात येणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। या ठिकाणी आम्ही जे पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याचं कारण असं की आम्ही सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने व महायुतीच्या वतीने दिनांक 26 ऑगस्ट 4 वाजता माऊली सभागृह येथे संविधान सन्मान महामेळावा आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी आपले RPIचे नेते व सामाजिक न्यायमंत्री आठवले साहेब, त्याचप्रमाणे PRPचे संस्थापक अध्यक्ष कवाडे सर, बनसोडे साहेब, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमाच्या निमित्त आठवले साहेबांचा नागरी सत्कार व जे आत्ताच ज्यांची विधान परिषदेत निवड झाली असे अमितजी गोरखे साहेब, त्याचप्रमाणे आमचे गर्जे साहेब यांचा नागरी सत्कार त्यानिमित्त आम्ही आयोजित केलेला आहे व या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप हे राहतील। मागचा जे लोकसभेमध्ये खूप मोठा प्रचार झाला की या देशाचे संविधान बदलण्यात येणार आहे, हा विरोधकांनी मोठ्या प्रमाणात याचा प्रचार करून लोकसभेमध्ये लोकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात विष कालवण्याचं काम केलेलं आहे। तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील जनतेला व देशातील जनतेला याच्यातून हा संदेश देणार आहोत की असा कुणी अजून पैदा झाला नाही की जो संविधान बदलू शकेल। रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीच्या वतीने व आंबेडकरी समाजाच्या वतीने 26 तारखेला संविधान सन्मान मेळावा व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला, त्याबद्दल भव्य नागरी सत्कार महायुतीच्या वतीने व आंबेडकरी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। महामेळावा संविधान सन्मान मेळावा घेण्यामागचा उद्देश जो आहे, कारण की गेल्या लोकसभेमध्ये आंबेडकरी समाज आणि बहुजन समाजामध्ये एक मेसेज पसरवण्याचं काम विरोधी पक्षांनी केलं, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं का संविधान बदललं जाईल आणि संविधानाला या मंत्रिमंडळामुळे धोका निर्माण होणार आहे, अशा प्रकारच्या ज्या वावड्या त्यावेळेस उठवल्या गेल्या। परंतु आंबेडकरी समाज हा जागृत आहे आणि त्यांना सत्यता माहीत आहे का बाबासाहेबांचं जे लिखित संविधान आहे ते या देशातच काय कुणीही बदलू शकणार नाही, तेवढी संविधानामध्ये ताकद आहे। संविधान बदलणार म्हटलं तरी पण संविधानाच्या सन्मानार्थ आंबेडकरी समाज हा कधी त्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरण्यासाठी तयार असतो आणि अशा पद्धतीचाच एक संदेश या देशात देण्यासाठी, राज्यात देण्यासाठी, नगर शहरामध्ये देण्यासाठी हा संविधान सन्मान मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आयोजित करण्यामागचा हेतू महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक 4-5 प्रमुख पदाधिकारी आणि काही पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ही तारीख निश्चित केली। केंद्रीय सामाजिक मंत्री रामदासजी आठवले साहेब व प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्याशी प्राथमिक चर्चा करून समक्ष भेटून ही तारखा नियोजित केल्या आणि त्या पद्धतीने या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे। त्या मेळाव्यात आदरणीय आमचे बरोबर आंबेडकरी चळवळीत आमच्या सातत्याने
बरोबरीने काम करणारे सुरेश भाऊ बनसोडे, सुमेधभाई गायकवाड, आमचे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष किरण भाऊ दाभाडे आणि सर्व या ठिकाणी जे उपस्थित कार्यकर्ते होते त्यांच्या उपस्थित आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेला सर्वजण आलात आणि सर्व नागरिकांनी या महामेळाव्यास आणि नागरी सत्कारास उपस्थित राहावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. प्रथम आणि अहमदनगर शहरामध्ये प्रथम आम्ही संविधान सन्मान मेळावा तसेच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे झुंजार नेते रामदासजी आठवले साहेब यांचा भव्य नागरी सत्कार आंबेडकरी समाजाच्या वतीने येत्या 26 तारखेला माऊली सभागृह या ठिकाणी आम्ही करणार आहे. याचं कारण असं की संविधानच्या सन्मानासाठी आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी समाज हा कधीही तयार असतो. त्यामुळे रामदासजी आठवले साहेबांनी जोगेंद्र कवाडे सरांनी जी भूमिका महायुतीसोबत जाण्याची घेतलेली आहे त्या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून हा अहमदनगर शहरामध्ये लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आमचे मार्गदर्शक अजयराव साळवे साहेब, किरणजी दाभाडे, सुरेश भाऊ बनसोडे आम्ही सर्व मिळून एकत्रितरित्या आंबेडकरी समाजाच्या वतीने रिपब्लिकन चळवळीच्या सर्व गटातटाच्या वतीने सर्व मिळून आम्ही हा मेळावा तिथं करणार आहे. आम्ही आंबेडकरी जनतेला, आंबेडकरी समाजाला आणि सर्व लोकांना सांगू इच्छितो की भारताच्या संविधानाच्या सन्मानासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब, जोगेंद्र कवाडे सर यांच्या समवेत येण्यासाठी सर्वांनी माऊली सभागृह या ठिकाणी 26 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भीमशक्तीची आंबेडकरी चळवळीची ताकद दाखवावी असं संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात येते. जय भीम. संविधान सन्मान मेळावा आयोजित केलेला आहे. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना तसेच बनसोडे साहेब, मंत्री साहेब तसेच काही मान्यवर यांनासुद्धा बोलवलेलं आहे आणि त्यांचा आज आठवले साहेबांचा तिसऱ्यांदा मंत्रिपद झाल्यामुळे त्यांचा मोठा सत्कार ठेवलेला आहे. त्यामुळं आणि संविधान सन्मान मेळावा एक ठेवलेला आहे. तर त्याच्यामुळं मी सर्वांना आव्हान करतो, दलित चळवळीतले सर्वच गटतट सर्वच नागरिकांना एक आव्हान करतो का आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि शोभा वाढवा.